हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी टेस्ट सिरीज चालू केलं आहे तिचा नेक्स्ट टेस्ट पेपर पाहणार आहोत. यातही जीके, जीएस, मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे सर्व क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहेत आणि तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी तसेच तलाठी भरती, झेडपी, आरोग्य विभाग या सर्व एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. यू सीम टू बी इनफ रिच टू बाय एनिथिंग यू लाईक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? यू सीम टू बी इनफ रिच टू बाय एनिथिंग यू लाईक. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर आपल्या सेंटेन्समध्ये इनफ आलंय आणि जेव्हा सेंटेन्समध्ये इनफ येते तेव्हा ॲडजेक्टिव्ह नेहमी त्याच्या आधी असते आणि नाऊन त्याच्या नंतर असते. इनफ पूर्वी ॲडजेक्टिव्ह येते आणि नाऊन इनफ नंतर येते. AEN लक्षात ठेवा. AEN. इनफ पूर्वी ॲडजेक्टिव्ह येते आणि इनफ नंतर नाऊन येते. ॲडजेक्टिव्ह इनफ पूर्वी येते आणि नाऊन इनफ नंतर येते. ठीक आहे. तर रिच आहे ॲडजेक्टिव्ह, मग इनफ आधी येईल की नंतर? रिच जर ॲडजेक्टिव्ह आहे तर इनफच्या आधी येईल का नंतर येईल? तर इनफ हे ॲडजेक्टिव्ह नंतर येणार असेल तर रिच इनफ यायला पाहिजे. रिच इनफ, इनफ रिच न येता रिच इनफ यायला पाहिजे होतं. ठीक आहे. पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू सीम टू बी रिच इनफ टू बाय एनिथिंग यू लाईक असं सेंटेन्स यायला पाहिजे होतं. ठीक आहे. AEN लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह इनफ आधी येते आणि नाऊन इनफ नंतर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग. चूज द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. The new employee asked the manager, when do I have to report for work? The new employee asked the manager, when do I have to report for work? तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म? The new employee told the manager that when he had to report for work. The new employee asked the manager when he had to report for work. The manager told the new employee when to report for work. की the new manager asked the employee when he would report for work. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म? The new employee asked the manager when do I have to report for work. तर सेंटेन्स मध्ये आस्क आले तर पास्ट आले म्हणजे पास्टला पास्टच ठेवायला लागेल. आस्कचं टोल्ड होईल का? तर आस्कचं टोल्ड होणार नाही. आस्कचं आस्कच राहील. न्यू एम्प्लॉईने मॅनेजरला विचारलंय. टोल्ड येणार नाही. टोल्ड येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये सुद्धा टोल्ड आले. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. तर आता कोणते दोन ऑप्शन उरले? ऑप्शन बी अँड ऑप्शन डी. तर मग काय येईल करेक्ट आन्सर? ऑप्शन बी आहे. द न्यू एम्प्लॉई आस्क द मॅनेजर वेन ही हॅड टू रिपोर्ट फॉर वर्क. आणि ऑप्शन डी आहे. द न्यू मॅनेजर आस्क द एम्प्लॉई वेन ही वुड रिपोर्ट फॉर वर्क. तर कोणी कोणाला विचारलंय इथे? न्यू एम्प्लॉईने मॅनेजरला विचारलंय की न्यू मॅनेजरनी एम्प्लॉईला विचारलंय? तर न्यू एम्प्लॉईनी मॅनेजरला विचारलंय. ऑप्शन डी मध्ये उलट लिहिलंय. द न्यू मॅनेजर आस्क द एम्प्लॉई. त्याच्यामुळे ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. The new employee asked the manager when he had to report for work येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. ठीक आहे. रिपोर्टेड स्पीच कडे न बघता आपल्याला आन्सर आलेला आहे. रिपोर्टेड स्पीच कडे न बघता आन्सर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. एनकरेजमेंट, एम्बॅरेसमेंट, कॉन्सेन्शियस की कमोशन. कोणते येईल करेक्ट स्पेलिंग? काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर एनकरेजमेंटची स्पेलिंग करेक्ट आहे. एम्बॅरेसमेंटची स्पेलिंग काय आहे ते? तर EMBARRASSMENT. डबल आर डबल एस येतो. कॉन्सेन्शियसची स्पेलिंग काय येते? तर CONSCIENTIOUS. आणि कमोशनची स्पेलिंग काय येते? COMMOTION. डबल एम येतो. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे इनकरेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आणि कॉन्सेन्शियसचा अर्थ होतो इमानदारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू थ्रो ए फिट. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू थ्रो ए फिट. बिकम अनकॉन्शियस, कॉशन समवन अबाउट फिटनेस, एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर, फेंट अँड फॉल डाऊन. काय येईल इडियमचं करेक्ट मिनिंग? टू थ्रो ए फिट. टू थ्रो ए फिटचा अर्थ होतो रागवणे. टू बी अँग्री. निगेटिव्ह इमोशनसाठी यूज करतात. तर काय येईल करेक्ट आन्सर? एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर टू थ्रो ए फिट. ठीक आहे. रागवणे टू बी अँग्री. बिकम अनकॉन्शियस बेशुद्ध होणे. फेंट अँड फॉल डाऊन सुद्धा बेशुद्ध होणे. कॉशन समवन अबाउट फिटनेस. फिटनेस बद्दल एखाद्याला कॉशियस करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Given below are four jumbled sentences. Out of the given options, pick the one that gives their correct order. फोर जम्बल्ड सेंटेन्सेस दिलेली आहेत, तर त्याचं करेक्ट ऑर्डर आपल्याला ओळखायची आहे. दे कॅन देन परचेस देम वन सबसिडाइज्ड रेट्स विथ एडिशनल लोन फॅसिलिटी. दे कॅन परचेस देम ऑन असणार इथे. दे कॅन परचेस देम ऑन सबसिडाइज्ड रेट्स विथ एडिशनल लोन फॅसिलिटीज. It will import technologically advanced medical instruments and provide them to entrepreneurs. The Indian government has announced certain facilities in the budget session. This will help in strengthening the economic condition of entrepreneurs. तर काय येईल करेक्ट सिक्वेन्स, काय येईल करेक्ट ऑर्डर या सेंटेन्सची? तर ऑप्शन्स बघा. बी पहिले येईल का? ऑप्शन ए बघा, बी पहिले येईल का? इट विल इम्पोर्ट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोव्हाइड देम टू एंटरप्रिनर्स. बी पहिले येईल का? इट विल इम्पोर्ट. इट कोण आहे माहिती आहे का? तर इट कोण आहे आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए एलिमिनेट झालं. आता डी सेंटेन्स बघा, डी सेंटेन्स पहिले येईल का? दिस विल हेल्प. दिस विल हेल्प ही गोष्ट हेल्प करेल. कोणती गोष्ट हेल्प करेल आपल्याला माहिती आहे का? इट विल हेल्प कोणती गोष्ट हेल्प करेल तर आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे सेंटेन्स डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. सेंटेन्स डी सुरुवातीला ऑप्शन डी मध्ये आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. आता ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघांमध्ये सी सेंटेन्स सुरुवातीला आहे. तर सी सेंटेन्स काय आहे? द इंडियन गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड सर्टन फॅसिलिटीज इन द बजेट सेशन. इंडियन गव्हर्नमेंटनी अनाउन्स केल्यात फॅसिलिटीज बजेट सेशनमध्ये. हे सुरुवातीला येईल, नंतर काय येईल? तर सी नंतर ए येईल की बी येईल? सी नंतर ए येईल की बी येईल? तर सी नंतर ए येईल का? सी नंतर ए येईल का? दे कॅन देन परचेस. दे कोण आहेत? तर दे कोण आहेत आपल्याला माहिती नाहीये. सी मध्ये तर कोणतीच प्लुरल टर्म नाहीये, मग हे दे कसं येईल? सेंटेन्स सी मध्ये कोणतीच अनेकवचनी टर्म नाहीये, म्हणून त्यानंतर दे येणार नाही. त्यामुळे सी सेंटेन्स नंतर ए सेंटेन्स येणार नाही. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सी बी ए डी येईल तुमचा करेक्ट सिक्वेन्स. The Indian government has announced certain facilities in the budget session. त्यानंतर येईल it will import technology advanced medical instruments and provide them to entrepreneurs. त्यानंतर येईल A, they can then purchase them on subsidized rate with additional loan facilities. आणि नंतर येईल D, this will help in strengthening the economic condition of entrepreneurs. ठीक आहे. इंडियन गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केल्यात फॅसिलिटीज बजेट सेशनमध्ये, आणि इंडियन गव्हर्नमेंट इम्पोर्ट करेल टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर प्रोव्हाइड देम टू एंटरप्रिनर्स. दे एंटरप्रिनर्ससाठी आलंय की ते परचेस करतील देम म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ऑन सबसिडाइज रेट्स अँड ॲडिशनल लोन फॅसिलिटीज पण असतील. इथे दे आलाय एंटरप्रिनर्ससाठी की ते परचेस करतील देम म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ऑन सबसिडाइज रेट्स अँड ॲडिशनल लोन फॅसिलिटी पण असतील. ज्याच्याने काय होईल? ऑप्शन डी स्ट्रेंथन होईल, मजबूत होईल इकॉनॉमिक कंडिशन कोणाची? एंटरप्रिनर्सची. ठीक आहे. ऑप्शन सी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम द बीज नीज. काय येईल करेक्ट मीनिंग ऑफ दिस इडियम? द बीज नीज. तर द बीज नीजचा अर्थ काय असतो? द बीज नीज टू बी एक्सलंट. टू बी एक्सलंट अर्थ असतो द बीज नीजचा. एखादी गोष्ट हाय क्वालिटीची असणे, एक्सलंट असणे, अप्रतिम असणे. मग काय येईल आन्सर? ऑब्झर्वंट, फुलिश, प्रॉब्लेमॅटिक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे द बीज नीज. एखादी गोष्ट एक्सलंट असणे, अप्रतिम असणे, टू बी एक्सलंट, द बीज नीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. हिज एल्डर सिस्टर टॉट हिम इंग्लिश. His elder sister taught him English. He is being taught English by his elder sister. His elder sister is taught English by him. He has been taught English by his elder sister. He was taught English by his elder sister. काय येईल करेक्ट पॅसिव्ह फॉर्म? His elder sister taught him English. काय आलंय सेंटेन्समध्ये? सेंटेन्समध्ये टॉट आलंय. टॉट म्हणजे काय? V2 आलंय. वर्बचा सेकंड फॉर्म आहे. V2 कशात चेंज होते पॅसिव्ह होताना? तर वॉज किंवा वेअर प्लस V3. वॉज वेअर प्लस V3. टॉटचं होईल वॉज किंवा वेअर प्लस V3. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे वॉज वेअर प्लस V3? ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए मध्ये आहे बीइंग टॉट. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे इज टॉट. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये काय आहे? हॅज बीन टॉट. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉज टॉट. ही वॉज टॉट इंग्लिश बाय हिज एल्डर सिस्टर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. ठीक आहे.
V2 चं पॅसिव्ह मध्ये चेंज होते वॉज किंवा वेअर प्लस V3 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द अँटोनिम ऑफ ऑब्सोलीट. गिव्ह द अँटोनिम ऑफ ऑब्सोलीट. रिमोट, रिसेंट, आउटडेटेड, रिजिड. काय येईल ऑब्सोलीटचा विरुद्धार्थी शब्द? तर ऑब्सोलीटचा अर्थ काय असतो? आउटडेटेड, ओल्ड फॅशन. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर ऑप्शन बी येईल याचं करेक्ट आन्सर. अँटोनिम येईल रिसेंट. ऑब्सोलीट म्हणजे आउटडेटेड आणि रिसेंट म्हणजे न्यू, अलीकडेच, लेटेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. अफोर टाइमचा अर्थ होतो पहिल्यापेक्षा. तो माणूस आजच्या काळात पहिल्यापेक्षा जास्त बेटर आहे. पहिल्यापेक्षा त्याची परिस्थिती आज चांगली आहे. दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. तर बेटर आले सेंटेन्समध्ये. बेटर काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे का बेटर? तर बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीला मॉडिफाय कोण करते? व्हेरी की मच? तर पॉझिटिव्ह डिग्रीला व्हेरी मॉडिफाय करते आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीला मच मॉडिफाय करते. व्हेरी गुड आणि मच बेटर. व्हेरी बरोबर गुड यायला पाहिजे आणि मच बरोबर बेटर यायला पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह डिग्रीला व्हेरी मॉडिफाय करते आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीला मच मॉडिफाय करते. मच बेटर यायला पाहिजे होतं. दॅट पर्सन इज मच बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. ठीक आहे. त्यामुळे पार्ट 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. टेरिबल, अपरूटेड, हॉन्टेड, टेंडन्सी. तर कोणती स्पेलिंग इनकरेक्ट आहे? टेरिबल, अपरूटेड, हॉन्टेड की टेंडन्सी? तर टेरिबल करेक्ट आहे. अपरूटेड पण करेक्ट आहे. हॉन्टेडची बघा, हॉन्टेड सुद्धा करेक्ट आहे. टेंडन्सीची स्पेलिंग काय असते? तर TENDENCY. TENDENCY येते टेंडन्सीची करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड येईल टेंडन्सी. नेक्स्ट क्वेश्चन. I have found the book dash I lost yesterday. Choose the correct option to fill in the blank. I have found the book dash I lost yesterday. तर काय येईल करेक्ट आन्सर? Who, whom, when की which? I have found the book dash I have lost yesterday. तर सेंटेन्स मध्ये बुक बद्दल सांगितलेलं आहे. बरोबर. सेंटेन्स मध्ये बुक बद्दल सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे वस्तू आणि प्राणी यांच्यासाठी which हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतात. which म्हणजे जे. वस्तू आणि प्राण्यांसाठी which हे रिलेटिव्ह प्रोनाउन येते. काल जे पुस्तक मी हरवले ते मला आज सापडले. काल जे पुस्तक मी हरवलेले ते मला आज सापडले. जे पुस्तक, which book. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव फाउंड द बुक विच आय लॉस्ट येस्टरडे. which म्हणजे जे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द अँटोनिम ऑफ ग्लूमी. गिव्ह द अँटोनिम ऑफ ग्लूमी. आयडल, वाईज, चिअरफुल की सॅड? काय येईल ग्लूमीचा अँटोनिम? तर ग्लूमीचा अर्थ काय होतो? तर ग्लूमी म्हणजे उदास, खिन्न, डिप्रेस, चिअरलेस, डिजेक्टेड. तर काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर चिअरफुल. चिअरफुल म्हणजे आनंदी, हॅपी, एनिमेटेड, समाधानी. ग्लूमीचा अँटोनिम येईल चिअरफुल. ठीक आहे. आयडलचा अर्थ काय होतो? लेझी, आळशी, इंडोलंट, स्लगिश, सुस्त. त्यानंतर डॉर्मंट, इनर्ट. ठीक आहे. वाईजचा अर्थ काय होतो? वाईज म्हणजे ज्ञानी, केअरफुल, ज्युडिशियस, एज्युकेटेड, प्रुडंट. ठीक आहे. सॅड म्हणजे दुःखी, सॉरोफुल, डिजेक्टेड, जॉयलेस. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफाउंड. करेक्ट अँटोनिम ऑफ प्रोफाउंड. प्लेंटी, स्कॅन्टी, डीप की वास्ट? प्रोफाउंडचं करेक्ट अँटोनिम काय येईल? प्रोफाउंडचा अर्थ काय होतो? डीप, गहन, इंटेन्स, सिन्सिअर, ॲक्यूट. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर स्कॅन्टी येईल करेक्ट अँटोनिम. अँटोनिम ऑफ प्रोफाउंड इज स्कॅन्टी. ठीक आहे. प्लेंटीचा अर्थ काय होतो? प्लेंटी म्हणजे सफिशियंट, ॲफ्लुएन्स, विपुल, भरपूर. डीप म्हणजे खोल, गंभीर, सिरियस. वास्ट, अफाट, प्रचंड, विशाल, एलिफंटाईन, इमेन्स, कॉस्मिक. त्यानंतर मायटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेआण या शब्दाचा समास कोणता? नेआण या शब्दाचा समास कोणता? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, समाहार द्वंद्व समास की इतरेतर द्वंद्व समास? नेआण या शब्दाचा समास. काय येईल याचं करेक्ट आन्सर? कोणता समास आहे नेआण? तर नेआण आहे इतरेतर द्वंद्व समास. ने आणि आण, इतरेतर द्वंद्व समास. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ने आणि आण, इतरेतर द्वंद्व समास. आणि या उभयान्वयी अव्ययानी जोडलेले शब्द आहेत ने आणि आण, म्हणून इतरेतर द्वंद्व समास.
बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, आई वडील, आई आणि वडील, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. ज्या शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयन्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो तेव्हा इतरेतर द्वंद्व समास असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द. शब्दकोश हा शब्द कसा लिहितात? शब्दकोश. तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शब्दकोश. श शहामृगाचा असतो शब्दकोशमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. विशिष्ट. विशिष्ट शब्द कसा लिहितात? तर श ला ह्रस्व विलांटी विशिष्ट. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए येईल तुमचा करेक्ट आन्सर. विशिष्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही. काय येईल याचं होकारार्थी वाक्य? केवळ रंगरंगोटीने घर सुंदर दिसते, रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसते, रंगरंगोटी केल्यावरच घर सुंदर दिसते, रंगरंगोटीने घर खराब दिसते. काय येईल याचं होकारार्थी वाक्य? रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही. तर रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते हे येईल याचं करेक्ट आन्सर. या वाक्याचे होकारार्थी वाक्य येईल रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ही वाक्यरचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे तेथे चलदर्शक क्रियाविशेषण वाक्य, संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य, कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य की उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे तेथे स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेथे तेथे या स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेली वाक्य आहेत म्हणून स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य आहे. ठीक आहे. मुख्य वाक्याला कोठेने प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते तेव्हा असते स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लोकांनी शांत बसावे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? लोकांनी शांत बसावे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे? लोकांनी शांत बसावे. तर वा वी वे क्रियापदाला वा वी वे प्रत्यय असतात तेव्हा कोणतं वाक्य असते? तर विद्यार्थी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वा वी वे बसावे. विद्यार्थी क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो. क्रियापदावरून जेव्हा कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असेल तेव्हा विद्यार्थी वाक्य असते आणि शक्यतो क्रियापदाला वा वी वे प्रत्यय असतात विद्यार्थी वाक्यात. वा वी वे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पक्षी आकाशात उडाला. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की सकर्मक कर्तरी प्रयोग? पक्षी आकाशात उडाला. तर पक्षी आकाशात उडाला या वाक्यात कर्ता कोण आहे? तर कर्ता आहे पक्षी. कर्म आहे का वाक्यात? तर या वाक्यात कर्म नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय सुद्धा नाहीये त्यामुळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. ठीक आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी म्हण ओळखा. समानार्थी म्हण ओळखा. जगात बुवा अन मनात कावा. जगात बुवा अन मनात कावा. समानार्थी म्हण ओळखायची आहे. तोंड चोपडा आणि मनी वाकडा, तण खाई धन, ढोंग धतुरा हाती कटोरा, नाव देवाची नि गाव पुजाऱ्याचे. कोणती समानार्थी म्हण येईल जगात बुवा अन मनात कावाची? तर याची समानार्थी म्हण येईल ऑप्शन ए तोंड चोपडा आणि मनी वाकडा. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जगात बुवा आणि मनात कावा याची समानार्थी म्हण येईल तोंड चोपडा आणि मनी वाकडा. नेक्स्ट क्वेश्चन. मनात मांडे पदरात धोंडे. मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मनात मांडे पदरात धोंडे. ओठात एक पोटात एक, केवळ मनोराज्यात मग्न असणे, काम करून दुःख, मन झाल्यावर नसणे. मनात मांडे पदरात धोंडे. तर काय येईल या म्हणीचा योग्य अर्थ? तर केवळ मनोराज्यात मग्न असणे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मनात मांडे पदरात धोंडे म्हणजे केवळ मनोराज्यात मग्न असणे. नेक्स्ट क्वेश्चन. पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? पळाला म्हणून तो बचावला. स्वरूपदर्शक, हेतुदर्शक, कारणदर्शक, परिणामदर्शक.
पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? तर हे परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तो पळाला म्हणून तो बचावला. तो पळाला त्याचा परिणाम काय झाला तर तो बचावला, म्हणून हे परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय बाकी, की, म्हणून, की, आणि. तर कोणता आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय? तर आणि, व, आणखी, आणिक, अन ही सर्व आहेत समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि, व, अन, आणिक, आणखी ही आहेत समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन. तो आंबा सावकाश खात आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? तो आंबा सावकाश खात आहे. आंबा सावकाश, तो, की खात आहे. तर कोणतं क्रियाविशेषण आहे या वाक्यात? तर सावकाश. सावकाश येईल तुमचं क्रियाविशेषण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सावकाश आहे क्रियाविशेषण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. पाण्याची टाकी. पाण्याची या विशेषणाचा प्रकार ओळखा. नामसाधित विशेषण, सार्वनामिक विशेषण, समासघटित विशेषण, संबंधी विशेषण. तर कोणतं विशेषण आहे पाण्याची? तर नामसाधित विशेषण येईल. पाण्याची म्हणजे नामसाधित विशेषण. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? पूर्णांक सूचक संख्या विशेषण, अपूर्णांक सूचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या सूचक विशेषण की साकल्यवाचक संख्या विशेषण? अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप. तर ही अपूर्णांक सूचक संख्या विशेषणे आहेत. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अपूर्णांक सूचक संख्या विशेषणे आहेत अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप बोकडी, बोकडीण, शेळी की मेंढी? तर काय येईल बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप? तर शेळी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप येईल शेळी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? नाही विचारलेला आहे. गिचमीड, दुर्बोध, अवाचनीय की अर्वाच्य? सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? तर अर्वाच्य हा सुवाच्यचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गिचमीड, दुर्बोध आणि अवाचनीय ही तिन्ही सुवाच्य या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. अर्वाच्य हे सुवाच्याचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऐच्छिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपरिहार्य, आमंत्रित, आगंतुक की स्वतंत्र? ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर याचा विरुद्धार्थी शब्द येईल अपरिहार्य. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल अपरिहार्य. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.